आज ना आवीच्या भावांनी म्हणजे दादांनी ना नवीन गाडी घेतली होती, तर तेच हे सगळेजण आहे ना पूजायला चालले होते गाडी. आमच्या इकडे असं आहे की घरी जर गाडी आली ना पहिल्यांदाच नवीन गाडी, तर तिचे ना पूजन करतात आणि नारळ फोडतात. तर मी तेच गाडीचं पूजन करून घेतलं आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना आद्विक ना डबा फिनिश झाला आहे का नाही हे बाबाला दाखवत होता, कारण की मग बाबा ओरडतो. आणि हे सगळे जर बॅग आहेत ना त्या मला आहे ना रानात घेऊन जायच्या होत्या, कारण की मी ना 10 ते 15 दिवसासाठी ना रानात चालली आहे राहायला माझ्या हातामुळे. माझा हात पूर्णपणे ना फ्रॅक्चर सांगितलेला आहे. जर डॉक्टर बोलले 3 महिने कंपल्सरी तो दुखणंच म्हणजे व्यवस्थित व्हायला लागेल आणि 1 महिना कंपल्सरी ना बेल्ट लावायलाच लावलेला आहे, तर तो बरा होईल, नाही तर नाही होणार. आणि याचे ना 12वीचे ना पेपर आहेत 10 तारखेपासून आणि याचं काय फक्त रील्सच बघायचं काम चालू होतं. तर नानींनी ना खूप रागाने ना मोबाईल घेतला आणि जेवणासाठी ना मम्मीने ना सुकट किंवा मला वाटते आय थिंक सोड्याचं कालवण बनवलेलं होतं, तर तेच आणि नानींनी पावभाजी बनवली होती, तर तेच आम्ही खाऊन घेतली. त्यानंतर ना जेवण झाल्याच्या नंतर ना शेकोटी पेटवली. शेकोटी हे आमच्याकडे कंपल्सरी आहे. रात्रीचे ना अक्षरशः 10:30 ते 11:45 वाजले होते आम्हाला शेकत तरी पण ना ह्या पोरांना झोप येत नव्हती. आणि रूममध्ये आल्याच्या नंतर आहे ना ह्यांचं आद्विकचं आणि जुनूचं तरी पण खेळणंच चाललेलं होतं. आद्विकला ना एवढे सगळे औषध आहेत प्यायला रोजची, आणि 11:30 वाजले ना तर याचा अभ्यासच चालू होता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.